नमस्कार. आज मी बनवणार आहे गरमागरम पोहे. चला तर मग बघूया आपण कसे बनवायचे. इथं मी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आपण भिजवून घेऊया पोहे. अजून थोडं पाणी घालून हे पोहे आता आपण भिजवून घेऊया. यातलं पाणी काढून टाकूया. हे पोहे आता मी धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण साखर घालूया. इथं मी 1 चमचा साखर घातले. हे आता आपण मिक्स करून घेऊया पोह्यात. आणि हे आता आपण असंच बाजूला ठेवून देऊया आणि आपण आता फोडणी करूया. इथं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आता गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी, आता जिरे घालूया. जिरे मोहरी चांगली तडतडू देऊया. आता जिरे मोहरी चांगली फुललेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया. थोडा वेळ अशी जराशी मिरची भाजून घेऊया. 1-2 मिनटं. मिरची परतलेली आहे. आता ह्याच्यातच आपण कांदा घालूया. कांदा मी उभा चिरून घेतलाय. आता कांदा पण आपण परतून घेऊया. कांदा एकदम लाल करायचा नाही आहे, फक्त मऊसर असा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, म्हणजे कांदा चांगला मऊ होईल. आता कांदा होतोय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. इथे मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. चांगलं मिक्स करून घेऊया. पोह्यामध्ये कांदा अजिबात करपायचा नाही किंवा लाल करायचा नाही. मऊसर कांदा फक्त ठेवायचा पोह्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण हळद घालूया. मिक्स करूया. आता आपला कांदा मऊसर शिजलेला आहे, बघू शकताय. आता मी याच्यामध्ये पोहे घालणार आहे. हे भिजवलेले पोहे. आता ह्याच्यामध्ये साखर आपण आधी घातलेली होती. ही साखर आता पोह्यामध्ये चांगली मुरलेली आहे. आता आपण हे पोहे याच्यामध्ये घालून घेऊया.
पोह्याच्या सगळ्या गाठी मोडून आपण ह्याच्यामध्ये पोहे घातलेले आहे. आता हे आपण मिक्स करूया. पोह्यामध्ये आपण पोहे भिजवल्यावरच आपण साखर घातल्यामुळे पोह्याला एक छान अशी चव येते, मस्त चव येते. वरून आपण फोडणीमध्ये साखर टाकण्यापेक्षा अशी पोह्याला जर साखर लावली तर सगळीकडून लागते आणि छान एकदम मस्त अशी गोड तिखट मस्त चव येते. तर याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. मगाशी आपण फोडणीत थोडं मीठ टाकलेलं, पण आपण वरून अजून थोडं मीठ टाकूया. परत एकदा मिक्स करूया. आता आपण एक छानशी वाफ काढून घेऊया, त्याला झाकून ठेवूया. 2 मिनिटं झालेले आहेत. आता पोहे उघडून बघूया. हे बघा, मस्त वाफ आले, छान गरम झालेत पोहे, मस्त झालेत आणि मऊसूद मेन म्हणजे झालेत. पोह्यामध्ये साखर घातल्यामुळे पोहे मऊ पण होतात आणि चवीला पण एकदम अप्रतिम लागतात. आता ह्याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. एकदम छान मऊ लुसलुशीत पोहे झालेत. तयार आहेत आपले पोहे. आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटीमध्ये पोहे काढून घेते. इथं मी आता प्लेटमध्ये हे पोहे काढून घेते. खूपच मस्त अप्रतिम असे पोहे लागतात. हे एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं. वरून थोडीशी कोथिंबीर, बारीक शेव, आणि लिंबाची फोड. एकदम मस्त, एकदम छान होतात हे पोहे. एकदा माझ्या पद्धतीने गरमागरम पोहे करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते. चला तर मग भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय.